नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व चॅनल व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायलाही विसरू नका। आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एका नवीन ग्रामर टॉपिकला सुरुवात करायची आहे की ज्या टॉपिकचं नाव या ठिकाणी आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट। सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट। सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय तर आपल्याला सर्वांना माहीतच असेल की ज्यावेळेस आपण एखादं वाक्य लिहितो आणि वाक्याच्या सुरुवातीला आपल्याला सब्जेक्टचा वापर या ठिकाणी करावा लागतो। सब्जेक्ट म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं किंवा कोणतेही नाव त्या ठिकाणी असू शकतं किंवा आपण एखाद्या प्रोनाऊनचा त्या ठिकाणी वापर करत असतो। तर त्या प्रोनाऊननुसार किंवा नाऊननुसार आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट व्हर्बचा वापर करावा लागतो। म्हणजेच आपण कोणत्याही वाक्यामध्ये जे व्हर्बचा फॉर्म या ठिकाणी यूज करत असतो तो सिंग्युलर असेल किंवा प्लुरल, जो व्हर्बचा फॉर्म या ठिकाणी यूज करतो तो फॉर्म यूज करताना आपल्याला त्या ठिकाणी त्या सब्जेक्टचा विचार करावा लागतो आणि सब्जेक्टनुसार सब्जेक्ट जर त्या ठिकाणी प्लुरल असेल किंवा सिंग्युलर असेल तर त्यानुसार आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी व्हर्बचा वापर करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्याचा वापर आपल्याला या ठिकाणी लिहिण्यासाठी तसेच बोलण्यासाठी सुद्धा याचा अतिशय उपयोग या ठिकाणी होणार आहे। तर चला तर सुरुवात करूया सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटला। यासाठी काही नियम आहेत ते नियम मी तुम्हाला उदाहरणांच्या सहाय्याने या ठिकाणी स्पष्ट करून सांगणार आहे। तर पहिला नियम आपण या ठिकाणी सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटसाठी पाहूया की जो या ठिकाणी बेसिक प्रिन्सिपल आहे, बेसिक रूल या ठिकाणी आहे तर पहिला नियम आपण या ठिकाणी पाहूया। बेसिक प्रिन्सिपल, बेसिक रूल तो काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट नीड्स अ सिंग्युलर वर्ब अँड प्लुरल सब्जेक्ट नीड्स अ प्लुरल वर्ब। म्हणजे ज्यावेळेस तुमच्या एखाद्या वाक्यामध्ये जे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे की त्या वाक्यामध्ये जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपल्याला सिंग्युलर वर्बचा वापर करायचा आहे आणि जर प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी प्लुरल वर्बचा वापर करायचा आहे। यासाठी दोन उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया। माय डॉटर इज अ डॉक्टर। माय डॉटर इज अ डॉक्टर। आणि दुसरं एक्झाम्पल पहा या ठिकाणी माय ब्रदर्स आर डान्सर्स। माय ब्रदर्स आर डान्सर। हे दोन एक्झाम्पल या ठिकाणी तर पहिल्या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की माय डॉटर म्हणजे त्या ठिकाणी सिंग्युलर काय आहे, सिंग्युलर सब्जेक्ट या ठिकाणी आहे आणि त्या सब्जेक्टनुसार या ठिकाणी इज वापरलेला आहे की जे काय आहे या ठिकाणी सिंग्युलर वर्ब वापरण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ब्रदर्स आहे या ठिकाणी जे नाउन यूज केलेलं आहे म्हणजे सब्जेक्ट या ठिकाणी आहे, त्या सब्जेक्टला एस लावलेला आहे म्हणजेच ते त्या ठिकाणी प्लुरल आहे आणि या प्लुरलनुसार त्या ठिकाणी आर हे त्या ठिकाणचं काय आहे की जे वर्ब या ठिकाणी यूज केलेलं आहे ते प्लुरल वर्ब या ठिकाणी यूज केलेलं आहे। म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्बचा वापर करायचा आहे आणि जर त्या ठिकाणचं सब्जेक्ट प्लुरल असेल तर प्लुरल वर्बचा वापर या ठिकाणी करायचा आहे। हा आहे बेसिक पहिला नियम। यानंतर आणखी काही नियम आपण पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या नियमाला। दुसरा नियम इनडेफिनेट प्रोनाउन। आपल्याला या ठिकाणी इनडेफिनेट प्रोनाउन हे आपण ज्यावेळेस प्रोनाउन हा टॉपिक आपण घेतला होता त्यावेळेस त्याचे जे टाइप्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत तर इनडेफिनेट प्रोनाउन म्हणजे काय तर ज्यावेळेस पर्टिक्युलर अशा कोणत्याही प्रोनाउनचा म्हणजे व्यक्तीचा आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख झालेला आहे असं त्या ठिकाणी दिसून येत नाही त्यावेळेस त्याला म्हटलं जातं इनडेफिनेट प्रोनाउन। तर इनडेफिनेट प्रोनाउनची काही एक्झाम्पल्स आहेत फॉर एक्झाम्पल एनीवन, एव्हरीवन, नो वन, एव्हरीबडी, नोबडी यासारख्या प्रोनाउनचा जर आपण वाक्यामध्ये वापर केला इट्स ऑलवेज सिंग्युलर अँड सिंग्युलर वर्ब नीड। म्हणजे ज्यावेळेस वाक्यामध्ये तुम्ही एनीवन, नो वन, एव्हरीवन यासारख्या इनडेफिनेट प्रोनाउनचा वापर करता तर ही काय आहेत, ही सिंग्युलर सब्जेक्ट आहेत हे काय आहेत, सिंग्युलर सब्जेक्ट आहेत आणि या सिंग्युलर सब्जेक्टनुसार आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर वर्बचा वापर करायचा आहे। फॉर एक्झाम्पल everyone has to come for the party.
एव्हरीवन हॅज टू कम फॉर द पार्टी. एव्हरीवन हॅज टू कम फॉर द पार्टी. एव्हरीवन इट इज अ इनडेफिनेट प्रोनाउन. या ठिकाणी एव्हरीवन हे इनडेफिनेट प्रोनाउन आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी कोणत्याही पर्टिक्युलर अशा व्यक्तीचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला नाही किंवा कुणाला उद्देशून म्हटलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समजत नाही. म्हणजे काय की सर्वांना उद्देशून ते त्या ठिकाणी वापरलेलं आहे. पा एव्हरीवन हॅज टू कम फॉर द पार्टी. एव्हरीवन हॅज टू कम फॉर द पार्टी म्हणजेच पा हे एव्हरीवन जे आहे ते आहे या ठिकाणी सिंग्युलर. काय आहे, सिंग्युलर आहे आणि त्याचनुसार या ठिकाणी हॅज या सिंग्युलर व्हर्बचा वापर केला आहे. पा हॅज या सिंग्युलर व्हर्बचा वापर केलेला आहे. म्हणजे आणि आणखी एक एक्झाम्पल पा, नोबडी नोज द आन्सर. नोबडीचं एक एक्झाम्पल या ठिकाणी घेऊया. नोबडी नोज द आन्सर. नोबडी नोज द आन्सर्स म्हणजे आता हे नोबडी या ठिकाणी नोबडी हे काय आहे, या ठिकाणचं इनडेफिनेट प्रोनाउन आहे. म्हणजे सब्जेक्ट आहे. वाक्यामधलं ते सब्जेक्ट आहे पा की जे सब्जेक्ट कसं आहे, सिंग्युलर आहे आणि त्या सिंग्युलरनुसार या ठिकाणी नोज वापरलेला आहे जे काय आहे या ठिकाणचं सिंग्युलर वर्ब आहे. पा म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट त्या ठिकाणी असेल तर सिंग्युलर वर्ब आपल्याला वापरायचा आहे. आणि या वाक्यामध्ये पा एव्हरीवन नोबडी या सब्जेक्टचा वापर केलेला आहे, परंतु हे सब्जेक्ट म्हणजेच काय आहे, त्या ठिकाणचं इनडेफिनेट प्रोनाउन आहे. पा तर ही जी काही इनडेफिनेट प्रोनाउनची एक्झाम्पल आहे ती या ठिकाणी लक्षात ठेवायची की ज्याचा उल्लेख आपण वाक्यामध्ये सिंग्युलर म्हणून करत असतो आणि त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर वर्बचा वापर करायचा आहे. आता पुढचा जो नियम आहे तो या ठिकाणी या इनडेफिनेट प्रोनाउन संबंधितच आहे, परंतु त्या ठिकाणी जी वापरण्यात येणारी प्रोनाउन्स आहेत ना ती थोडीशी वेगळी आहे. तर पुढचा नियम पहा की सम इनडेफिनेट प्रोनाउन्स म्हणजे काही असे इनडेफिनेट प्रोनाउन्स आहेत की ऑल, सम, एनी, फ्यू, सेव्हरल. हे काय आहेत, ऑल, सम, एनी, फ्यू, सेव्हरल ही काही इनडेफिनेट प्रोनाउनची एक्झाम्पल आहेत दॅट आर सिंग्युलर ऑर प्लुरल डिपेंडिंग ऑन व्हॉट दे आर रेफरिंग टू. म्हणजे या प्रोनाउन ही जी प्रोनाउनची एक्झाम्पल मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलेली आहे ती म्हणजे काय, ऑल, सम, एनी, फ्यू. आता ही सिंग्युलर आहेत की प्लुरल आहेत हे आपल्याला कशावरून समजतंय की वाक्यामध्ये ते कशाला रेफर करतात. ते कशाला रेफर करतात याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ते सिंग्युलर आहेत की प्लुरल आहेत. आणि जर ते काउंटेबल असेल तर ते काउंटेबल असेल तर त्याला आपण या ठिकाणी प्लुरल्स वर्बचा वापर करायचा आहे आणि अनकाउंटेबल असेल तर सिंग्युलरचा करायचा आहे. हे पाहूया आपण उदाहरणाच्या सहाय्याने. सम ऑफ द स्टुडंट्स. सम ऑफ द स्टुडंट्स. सम ऑफ द स्टुडंट्स आर ॲबसेंट. आर ॲबसेंट. आणि दुसरं एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते. सम वॉटर वॉज स्पिल्ड ऑन द बुक. तर हे दोन एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिलेले आहे की ज्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, सम या इनडेफिनेट प्रोनाउनचा वापर केलेला आहे. परंतु आता या ठिकाणी ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे आपल्याला कशावरून ठरवायचं आहे, सम ऑफ द स्टुडंट. म्हणजे या ठिकाणी समशी रिलेटेड काय, स्टुडंट्स आहे. पा समशी रिलेटेड काय, स्टुडंट्स आहे. स्टुडंट्स हे कसं आहे, काउंटेबल आहे. स्टुडंट्स हे काउंटेबल आहे. जर स्टुडंट्स हे काउंटेबल असेल म्हणजेच या ठिकाणी जे सम ज्याला रेफर करते, सम ज्याला रेफर करते ती गोष्ट किंवा ती वस्तू ते जर त्या ठिकाणी काउंटेबल असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्लुरल हेल्पिंग वर्बचा वापर करायचा आहे. काय करायचा आहे, प्लुरल हेल्पिंग वर्बचा किंवा वर्बचा वापर या ठिकाणी करायचा आहे. आणि दुसरं एक्झाम्पल पहा, या ठिकाणी काय म्हटलंय, सम वॉटर. काय म्हटलेलं आहे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये, सम वॉटर. म्हणजे या ठिकाणी सम कशाला दर्शवत आहे, वॉटरला दर्शवत आहे. कशासाठी दर्शवलं आहे, सम वॉटरसाठी दर्शवत आहे. आणि वॉटर कसं आहे, अनकाउंटेबल आहे. कसं आहे, अनकाउंटेबल. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी अनकाउंटेबल असेल तर सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे. पहा या ठिकाणी जी काही एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितली इनडेफिनेट प्रोनाउन
की जे वाक्यामध्ये कशाला रेफर करतंय याच्यानुसार आपल्याला ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे ठरवायचं आहे. परंतु त्यासाठी काय महत्त्वाचं आहे की जर ते काउंटेबल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्लुरल व्हर्बचा वापर करायचा आहे आणि जर ते अनकाउंटेबल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे. म्हणून आपण या ठिकाणी स्टुडंट्स बरोबर आरचा वापर केलेला आहे आणि वॉटर बरोबर या ठिकाणी वॉचचा वापर झालेला आहे. म्हणजे काउंटेबल अनकाउंटेबलनुसार सिंग्युलर प्लुरल आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. यानंतर आपण पुढचा नियम या ठिकाणी पाहणार आहोत. काही फ्रेसेस आहेत त्या म्हणजे काय ॲज वेल ॲज जी आहे ॲज वेल ॲज टुगेदर विथ या फ्रेसेसचा आपण जर वाक्यामध्ये वापर केला तर त्याचा वापर जे आपण ज्यावेळेस अँड वापरत असतो पहा त्या अँड बरोबर आपल्याला त्यासारखा म्हणजे दोघांचा वापर त्या ठिकाणी सेम नसतो वेगवेगळा असतो. तर आपण ॲज वेल ॲजचं आणि अँडचं या ठिकाणी उदाहरण पाहूया की ज्यावेळेस अँडचा वापर केला जातो आणि ज्यावेळेस एखाद्या फ्रेसचा ॲज वेल ॲज किंवा टुगेदर विथचा वापर केला जातो तर ते कशा पद्धतीने वेगवेगळं आहे. The CM as well as his family is going for picnic म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे ॲज वेल ॲज पहिल्या वाक्यामध्ये ॲज वेल ॲज या फ्रेजचा वापर केलेला आहे. आता आपण या ठिकाणी अँडचं उदाहरण पाहूया. द CM सेम एक्झाम्पल या ठिकाणी मी लिहिणार आहे फक्त त्याच्यामध्ये आपण अँड वापरणार आहोत. द CM अँड his family are going for पिकनिक. सेम एक्झाम्पल आहे फक्त या ठिकाणी काय वेगळं आहे की पहिल्या वाक्यामध्ये आपण फ्रेजचा वापर केला आहे की जे ॲज वेल ॲज आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये अँडचा वापर केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही वाक्यामध्ये एखाद्या फ्रेजचा वापर त्या ठिकाणी करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे. काय करायचा आहे सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे. आणि जर त्या ठिकाणी अँडचा वापर केला असेल तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी प्लुरल व्हर्बचा वापर करायचा आहे. प्लुरल व्हर्ब त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या फ्रेजचा वापर करतो तो अँड बरोबर सेम नसतो तो त्या ठिकाणी वेगळा असतो. म्हणजे जर अँड असेल तर आपल्याला त्या ठिकाणी प्लुरल व्हर्ब घ्यायचा आहे आणि एखादी फ्रेज तुम्ही यूज केली असेल तर त्यावेळेस आपल्याला सिंग्युलर व्हर्बचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आपला पुढचा जो नियम आहे तो या ठिकाणी प्रोनाउनशी संबंधित आहे. तो सुद्धा या ठिकाणी प्रोनाउनशी संबंधित आहे कारण आपण सुरुवातीला सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी नाउन किंवा प्रोनाउनचाच वापर करत असतो. तर हा जो या ठिकाणचा पुढचा नियम आहे तो आहे आयदर आणि नायदरशी संबंधित. आयदर आणि नायदर हे जर दोन्ही आपण याचा वापर जर आपण वाक्यामध्ये करत असोल तर सिंग्युलर अँड टेक अ सिंग्युलर वर्ब म्हणजे जर त्याचा वापर सिंग्युलर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलरच वर्ब त्या ठिकाणी घ्यायचं आहे. इवन दो इट ॲपियर्स टू बी रेफरिंग टू टू थिंग्स जरी ते त्या ठिकाणी दोन गोष्टींना त्या ठिकाणी संबोधित करत असेल तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा वापर सिंग्युलर म्हणूनच त्या ठिकाणी करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आयदर ऑफ माय टू सिस्टर्स is educated म्हणजे या ठिकाणी आयदर हे या वाक्यामध्ये काय म्हणून वापरलं आहे सिंग्युलर म्हणून वापरलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी सिंग्युलर वर्ब इज वापरलेला आहे की जे काय आहे सिंग्युलर वर्ब आहे. मग हे आपण या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की हे सिंग्युलर सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे. जरी टू सिस्टर जरी ते दोन गोष्टींना या ठिकाणी संबोधित करत असेल तरी सुद्धा ते या ठिकाणी सिंग्युलर म्हणून वापरलेलं आहे. म्हणून आपल्याला त्या सिंग्युलर सब्जेक्टनुसार या ठिकाणी सिंग्युलर वर्बचा वापर करायचा आहे. पुढचा नियम सुद्धा आपला या ठिकाणी
याच्याशी संबंधित आहे आयदर आणि नायदरशी. आयदर अँड नायदर टेक्स अ प्लुरल व्हेन दे आर फॉलोड बाय अ प्रेपोजिशनल फ्रेसेस बिगिनिंग विथ ऑफ. म्हणजे पहा, जर पहिलं आपण या ठिकाणचं जे वाक्य पाहिलं होतं की ज्या ठिकाणी सिंग्युलर म्हणून त्याचा वापर झाला होता, परंतु हे आयदर अँड नायदरचा वापर आपण या ठिकाणी प्लुरल म्हणून करत आहोत की ज्यावेळेस पहा ते काय करतंय, एखाद्या प्रेपोजिशनल फ्रेसला त्या ठिकाणी फॉलो करतंय, त्यावेळेस त्याचा वापर त्या ठिकाणी प्लुरल म्हणून झालेला असतो. तर त्या ठिकाणी आपण एक्झाम्पल पाहूया पहा. आणि ही गोष्ट आपल्याला जास्त करून या ठिकाणी क्वेश्चनमध्ये पहा, वाक्यामध्ये नाही तर क्वेश्चनमध्ये दिसून येत असते पहा. हॅव आयदर ऑफ you read the magazine? Read the magazine क्वेश्चन मार्क. म्हणजे पहा या ठिकाणी आयदरचा वापर झालेला आहे, या ठिकाणी आयदरचा वापर झालेला आहे, परंतु आयदरच्या अगोदर या ठिकाणी हॅव आहे. हॅव का दर्शवतोय, ते आहे प्लुरल. हॅव हे प्लुरल वर्ब या ठिकाणी दर्शवलेला आहे पहा. आणि आयदरचा वापर सुद्धा या ठिकाणी प्लुरल म्हणूनच केलेला आहे. आयदर हे प्लुरल म्हणून वापरलेला आहे पहा. आणि तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी ऑफचा सुद्धा वापर झालेला आहे की ज्या ठिकाणी पहिल्यांदाच उल्लेख केला होता की जर प्रेपोजिशनल फ्रेसेस बिगिन विथ ऑफ, त्या ठिकाणी एखादी प्रेपोजिशनल फ्रेस की जी ऑफने सुरू होते असा जर उल्लेख त्या ठिकाणी झालेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ते जे या ठिकाणचं आयदर आहे ते आपल्याला प्लुरल मानायचं आहे आणि त्या प्लुरल सब्जेक्टनुसार त्या ठिकाणी प्लुरल व्हर्बचा आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की असा जो प्लुरलचा उल्लेख असतो तो जास्त करून या ठिकाणी क्वेश्चनमध्ये असतो पहा. क्वेश्चन या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी दिलेला असतो. यानंतर पुढचा नियम पहा. टू सिंग्युलर सब्जेक्ट कनेक्टेड बाय आयदर और नायदर. जर दोन या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट असतील की जे या ठिकाणी आयदर किंवा नायदरने कनेक्ट केलेले असतील, टेक्स सिंग्युलर वर्ब. म्हणजे ज्यावेळेस आयदर ऑर किंवा नायदर नॉर यासारख्यांचा वापर या ठिकाणी वाक्यामध्ये केलेला जातो त्यावेळेस ते काय असतात, दिस टू टेक्स सिंग्युलर, ते सिंग्युलर त्या ठिकाणी असतात आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर वर्बचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, नायदर टी nor coffee is ready. Neither tea nor coffee is ready. म्हणजे पहा या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, नायदर नॉरचा, नायदर बरोबर नेहमी त्या ठिकाणी नॉर वाक्यामध्ये येत असतं. जसं आयदर बरोबर ऑर तसं नायदर बरोबर नॉर. तर नायदर नॉरचा जर वाक्यामध्ये वापर झाला असेल तर ते काय असतं, त्या ठिकाणचं सिंग्युलर सब्जेक्ट असतं. आणि त्या सिंग्युलर जरी या ठिकाणी पहा दोन या ठिकाणी गोष्टी आहेत की टी आणि कॉफी यांना त्यांनी जॉईन केलेलं आहे, परंतु त्या दोन गोष्टी आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी ते प्लुरल आहे असं त्या ठिकाणी उल्लेख करायचा नाही, कारण नायदर आणि नॉरचा या ठिकाणी वापर केला आहे. नायदर टी नॉर कॉफी इज रेडी. म्हणजे या ठिकाणी जे वर्ब आहे ते आहे सिंग्युलर वर्ब. म्हणजे जरी या ठिकाणी टी आणि कॉफी या दोन गोष्टीचा उल्लेख झाला असेल तरी सुद्धा आपण त्याला सिंग्युलर सब्जेक्ट या ठिकाणी मानायचा आहे आणि त्यानुसार वाक्यामध्ये आपल्याला सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे. आयदर ऑरचं एक्झाम्पल पहा. आयदर यू और युअर सिस्टर हॅज टू अटेंड द पार्टी. म्हणजे या वाक्यामध्ये काय, आयदर यू और युअर सिस्टर, म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन गोष्टी आहेत, यू आणि युअर सिस्टर, बट इट इज ॲडजॉईंग विथ द आयदर ऑर. म्हणून या ठिकाणी जे सब्जेक्ट वापरलेला आहे पास, या सब्जेक्टनुसार या ठिकाणी हॅज वापरलेला आहे आणि हॅज हे काय आहे, त्या ठिकाणचं सिंग्युलर वर्ब आहे. म्हणजेच काय पहा, ज्यावेळेस आयदर ऑर किंवा नायदर नॉरचा वाक्यामध्ये उल्लेख झालेला असेल तर आपण त्या ठिकाणी त्याला काय मानायचं आहे, ते सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि त्या सिंग्युलर सब्जेक्टनुसार आपल्याला वाक्यामध्ये सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे पहा.
या ठिकाणी आपण 3 ते 4 नियम या आयदर ऑरशी संबंधित या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि आता यातला शेवटचा नियम की जो सुद्धा या ठिकाणी ऑर किंवा नॉरशी संबंधित या ठिकाणी आहे पहा, म्हणजे नायदर नॉर किंवा आयदर ऑरशी संबंधित आहे. हा मला वाटतं या ठिकाणी चौथा नियम असेल की जो आयदर आणि नायदरशी संबंधित आहे पहा. वेन ज्या वेळेस पहा आपण वाक्यामध्ये ऑर किंवा नॉरचा या ठिकाणी वापर करत असतो, म्हणजे आयदर ऑर किंवा नायदर नॉरचा या ठिकाणी वापर करत असतो. द सब्जेक्ट क्लोज टू द वर्ब, द सब्जेक्ट क्लोज टू द वर्ब, जे सब्जेक्ट या ठिकाणी वर्बच्या जवळ असेल डिटरमाइन्स द नंबर ऑफ वर्ब, आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे या ठिकाणी ठरवायचं आहे. म्हणजेच वर्बच्या जवळ जे या ठिकाणचं सब्जेक्ट आहे आणि त्या सब्जेक्टनुसार जर ते त्या ठिकाणी प्लुरल असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलरचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी एक्झाम्पल पहा, neither the shirt nor the pants have been ironed. तर हे एक्झाम्पल पहा की ज्या वाक्यामध्ये आपण नायदर नॉरचा या ठिकाणी वापर केलेला आहे आणि या ठिकाणी 2 गोष्टींचा उल्लेख झालेला आहे, त्या म्हणजे शर्ट अँड पॅन्ट्स. इथे पहा हे पहिल्यांदा शर्ट दिलेलं आहे, काय दिलेलं आहे या ठिकाणी शर्ट आहे, शर्ट इज अ सिंग्युलर. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये पॅन्ट्स दिलेलं आहे, सॉरी दुसऱ्या वाक्यामध्ये नाही, या ठिकाणी दुसरं जे सब्जेक्ट आहे ते पॅन्ट्स आहे पाहिजे की जे प्लुरल आहे. आता तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी हॅव आहे पहा, काय दिलेलं आहे हॅव या ठिकाणी दिलेलं आहे. हॅव कसं आहे प्लुरल आहे, म्हणजेच पहा या ठिकाणी जे लास्टचं असतं, लास्टचं सब्जेक्ट असतं पहा, यात जर 2 सब्जेक्टचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला असेल तर आपल्याला जे लास्टचं सब्जेक्ट या ठिकाणी पाहायचं की जे पॅन्ट्स आहे ते प्लुरल आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे प्लुरल वर्बचा वापर करायचा आहे. जर या ठिकाणी असं असतं की इथे पॅन्ट्स दिलेलं असतं, सेम एक्झाम्पल, फक्त इथे काय असतं पॅन्ट्स असतं आणि जर इथे शर्ट असतं म्हणजे शर्ट काय झालं सिंग्युलर झालं, तर त्यानुसार आपण या ठिकाणी काय केलं असतं हॅज घेतलं असतं, काय केलं असतं हॅज घेतलं असतं. म्हणजेच पहा या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आपल्याला की ह्या वाक्यामधलं जे लास्टचं सब्जेक्ट त्या ठिकाणी आहे आणि ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे यानुसार आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर प्लुरल वर्बचा वापर करायचा आहे पहा. यानंतर पहा पुढचा नियम ही अतिशय महत्त्वाचा आहे. इन अ सेंटेन्स विथ कंपाऊंड नाउन, कंपाऊंड म्हणजे या ठिकाणी 2 नाउनचा या ठिकाणी वापर झालेला असतो. नीड्स अ सिंग्युलर वर्ब, म्हणजे या ठिकाणी आपल्याला जर त्या ठिकाणी कंपाऊंड नाउनचा उल्लेख केला असेल वी नीड अ सिंग्युलर वर्ब, आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर वर्बची गरज असते पहा. फॉर एक्झाम्पल द ब्रेकफास्ट and lunch was delicious. म्हणजे पहा या ठिकाणी ब्रेकफास्ट अँड लंच इट इज जॉईन विथ अँड, हे काय केलेलं आहे या ठिकाणी अँडने जॉईन केलेलं आहे, म्हणजे हे कंपाऊंड नाउन त्या ठिकाणी काय आहे कंपाऊंड नाउन आहे. ब्रेकफास्ट अँड लंच वॉज डेलिशियस म्हणजे काय झालंय पहा या ठिकाणी हे कंपाऊंड नाउन आहे की ज्या ठिकाणी 2 सब्जेक्टचा उल्लेख झालेला आहे परंतु ते त्या ठिकाणी सिंग्युलर मानलेलं आहे. काय मानलेलं आहे सिंग्युलर मानलेलं आहे आणि ह्या सिंग्युलरनुसार त्या ठिकाणी वॉज या सिंग्युलर वर्बचा वापर केलेला आहे पहा. आपला जो पुढचा नियम आहे पहा, पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे पहा. सिंग्युलर वर्ब इज यूज विथ द डिस्टन्सेस, periods of time, sums of money when they are considered as a unit. जर पहा एखाद्या ठिकाणी काही इयर्सचा उल्लेख झाले असेल किंवा वेळेचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला असेल, पैशांचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते एक युनिट आहे असं त्या ठिकाणी मानायचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला सिंग्युलर वर्बचाच या ठिकाणी वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहा 3 years is a long period.
3 years इज अ लॉंग पिरियड. आता या ठिकाणी 3 years आपल्याला काय वाटतं हे प्ल्युरल आहे. काय वाटतं हे प्ल्युरल आहे म्हणून या ठिकाणी प्ल्युरल वर्बचा वापर झाला पाहिजे, तर नाही. हे आपल्याला एक युनिट मानायचं आहे. हे एक युनिट मानायचं आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर मानायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला इज या सिंग्युलर व्हर्बचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. आणखी एक एक्झाम्पल पहा. 30,000 इज अ बिग अमाऊंट. 30,000 इज अ बिग अमाऊंट म्हणजे या ठिकाणी 30,000 आहेत म्हणून त्या ठिकाणी प्ल्युरल नाही आणि हे एक युनिट आपल्याला या ठिकाणी मानायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी नेहमी सिंग्युलर व्हर्बचाच वापर करायचा आहे. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की जर त्या ठिकाणी डिस्टन्सेस, पिरियड्स ऑफ टाईम किंवा सम्स ऑफ मनी त्या ठिकाणी असेल तर ते त्या ठिकाणी प्ल्युरल न मानता ते सिंग्युलर माना आणि त्यानुसार त्या ठिकाणी सिंग्युलर व्हर्बचाच या ठिकाणी वापर करायचा आहे. पा त्यानंतर आपला जो पुढचा नियम आहे पा तो पुढचा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. व्हेन वी आर एक्सप्रेसिंग द विश, ज्यावेळेस आपण एखादी विश आपली एक्सप्रेस करत असतो दॅट टाईम वी नीड अ वेअर. फक्त आपल्याला त्या ठिकाणी वेअर या हेल्पिंग व्हर्बचा किंवा व्हर्बचाच या ठिकाणी वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय वेअर अ चीफ मिनिस्टर. इफ आय वेअर अ चीफ मिनिस्टर म्हणजेच या ठिकाणी जरी आय असेल तरी आय बरोबर त्या ठिकाणी वॉज न वापरता आपल्याला नेहमी या ठिकाणी वेअरच वापरायचं आहे की जे काय दर्शवतं या ठिकाणी तुमची विश दर्शवतंय. सो व्हेन वी वॉन्ट टू एक्सप्रेस अवर विश वी नीड हिअर वेअर नॉट अ वॉज. यानंतर पुढचा तोही अतिशय महत्त्वाचा नियम या ठिकाणी आहे. पा सम नाउन्स विच आर प्ल्युरल्स इन द फॉर्म बट सिंग्युलर इन मिनिंग टेक्स अ सिंग्युलर वर्ब. सम नाउन्स दॅट आर प्ल्युरल इन मिनिंग बट सिंग्युलर अँड दॅट सिंग्युलर नीड्स अ सिंग्युलर वर्ब. म्हणजेच पहा असे काही नाव या ठिकाणी सब्जेक्ट असतात की जे आपल्याला प्ल्युरल वाटतात परंतु त्यांचा वापर या ठिकाणी सिंग्युलर म्हणून केला जातो आणि सिंग्युलर सब्जेक्टनुसार आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर व्हर्बचाच वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, the news is horrible. The news is horrible. So न्यूज आपल्याला काय वाटतं त्या ठिकाणी प्ल्युरल आहे परंतु ते त्या ठिकाणी प्ल्युरल नसून फक्त त्याचं फॉर्म त्या ठिकाणी प्ल्युरल वाटतंय परंतु त्याचं मिनिंग जे आहे ते त्या ठिकाणी सिंग्युलर आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी इजचा वापर करायचा आहे. आणखी एक एक्झाम्पल पहा. या ठिकाणी मॅथमॅटिक्स is a difficult subject. या वाक्यामध्ये सुद्धा पहा मॅथमॅटिक्सचा वापर झालेला आहे. त्याच्या स्पेलिंगमध्येच त्या ठिकाणी एस आहे. मग एस आहे म्हणजेच ते प्ल्युरल त्या ठिकाणी नाही. म्हणजेच काय हे दोन शब्द न्यूज मॅथमॅटिक्स असे आपण काही शब्द पाहिले तर आपल्याला ते प्ल्युरल वाटतात परंतु ॲक्च्युअली त्याचं मिनिंग जे आहे ते त्या ठिकाणी सिंग्युलर आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे. पहा द न्यूज इज हॉरिबल अँड द मॅथमॅटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. आता यानंतर पहा पुढचा नियम. द टू नाउन्स कनेक्टेड बाय अँड बट रेफरिंग टू द सेम पर्सन टेक्स अ सिंग्युलर वर्ब. त्या ठिकाणी पहा दोन नाउन असतील परंतु ते दोन नाउन या ठिकाणी एका सेम पर्सनला जर डिस्क्राईब करत असतील तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर वर्ब वापरायचा आहे. पहा माय अंकल एक्झाम्पल पहा या ठिकाणी माय अंकल अँड गार्डियन. My uncle and guardian is out of India. म्हणजेच या ठिकाणी काय आहे टू नाउन्स आहेत अंकल अँड गार्डियन. दिस टू नाउन्स आर ॲडजॉइनिंग विथ द अँड. त्याचा काय केलेलं आहे त्याला अँडने जॉईन केलं. या दोन नाउनला या ठिकाणी अँडने जॉईन केलेलं आहे परंतु ते काय दर्शवतं एका सेम पर्सनला रेफर त्या ठिकाणी करतंय म्हणून आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे. इज आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे की जे इज काय आहे त्या ठिकाणचं सिंग्युलर व्हर्ब आहे. पहा त्यानंतर याच्याशीच रिलेटेड असा आपला पुढचा नियम पहा की फक्त थोडासा बदल त्या ठिकाणी आहे. पहा
ते कसं प्ल्युरल आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. टू नाउन्स रेफर टू द टू डिफरंट पर्सन्स ऑर थिंग्स. द आर्टिकल ऑर द पॉझेसिव्ह प्रोनाउन्स मस्ट बी यूज बिफोर इच नाउन अँड देन द वर्ब यूज मस्ट बी प्ल्युरल. म्हणजेच ज्यावेळेस सेम आपण एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया की दोन नाउन त्या ठिकाणी असतील आणि ते एकमेकांना या ठिकाणी अँडने जॉईन केलेले असतील, परंतु त्या ठिकाणी एखादा आर्टिकल यूज केलं असेल किंवा पॉझेसिव्ह नाउन त्या ठिकाणी यूज केलं असेल तर त्यावेळेस आपण त्याला नेहमी काय म्हणतो की प्ल्युरल मानतो आणि त्या प्ल्युरलनुसार आपल्याला त्या ठिकाणी प्ल्युरल व्हर्बचा वापर करायचा आहे. सेम एक्झाम्पल की जे आधी पाहिलं होतं तेच एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी काय डिफरन्स आहे. पहा, माय अंकल अँड my guardian. My uncle and my guardian are out of India. पहा, पहिलं एक्झाम्पल ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी या ठिकाणी माय नव्हतं. पहा, माय त्या ठिकाणी नव्हतं. म्हणजेच आपण या ठिकाणी काय दोन नाउन या ठिकाणी आहेत बाकी जे काय केले अँडने जॉईन केलेले आहे. परंतु या ठिकाणी जे दुसरं नाउन आहे पहा, दुसरं नाउन जे आहे त्या दुसऱ्या नाउनच्या अगोदर या ठिकाणी आर्टिकल किंवा एखाद्या पॉझेसिव्ह प्रोनाउनचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला असेल. म्हणजे हे जे दुसरं नाउन आहे पहा त्याच्या अगोदर माय वापरलेलं आहे. त्याच्या अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये त्या ठिकाणी माय नव्हतं, परंतु या ठिकाणी माय अंकल अँड माय गार्डियन म्हणजे हे काय आहे टू डिफरंट थिंग्स त्या ठिकाणी आहे. म्हणजेच हे प्ल्युरल आहे. या ठिकाणचं जे सब्जेक्ट आहे ते प्ल्युरल आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी जे प्ल्युरल व्हर्ब आहे त्या प्ल्युरल व्हर्बचा आपल्याला वाक्यामध्ये वापर करायचा आहे. पहा, यानंतर पुढचा नियम पहा की जो या ठिकाणी ईचशी संबंधित आहे. पहा, टू सिंग्युलर नाउन्स वेन कनेक्टेड बाय अँड बट प्रिसिडेड बाय ईच अँड एव्हरी मस्ट टेक अ सिंग्युलर वर्ब. म्हणजे पहा, ज्यावेळेस दोन नाउन त्या ठिकाणी असतील की जे अँडने जॉईन केलेले आहे परंतु त्याच्या अगोदर त्या ठिकाणी ईच किंवा एव्हरी यासारख्या प्रोनाउनचा त्या ठिकाणी वापर झालेला असेल तर त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर व्हर्बचाच वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, each boy and girl has to pay for the exam. म्हणजेच पहा, या ठिकाणी बॉय अँड गर्ल हे काय केलेलं आहे अँडने जॉईन केलेलं आहे. परंतु त्याच्या अगोदर ईचचा या ठिकाणी वापर झालेला आहे. म्हणजेच पहा, त्या ठिकाणी जर दोन त्या सब्जेक्ट त्या ठिकाणी असतील, दोन नाउन त्या ठिकाणी असतील जे एकमेकांना या ठिकाणी अँडने जॉईन केले असतील परंतु त्याच्या अगोदर ईच किंवा एव्हरी यासारख्या शब्दांचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला असेल तर आपण त्याला सिंग्युलर या ठिकाणी मानणार आहोत की जे काय आहे सिंग्युलर सब्जेक्ट या ठिकाणी आहे आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा. या ठिकाणी जे हॅज वापरलेलं आहे ते आहे पहा सिंग्युलर व्हर्ब. आणि आता या ठिकाणी आपण एक लास्ट नियम, तोही अतिशय महत्त्वाचा आहे, लास्ट नियम या ठिकाणी पाहणार आहोत. पहा की जो या ठिकाणी कलेक्टिव्ह नाउनशी संबंधित आहे. कशाशी आहे? कलेक्टिव्ह नाउनशी संबंधित आहे. पहा, अ कलेक्टिव्ह नाउन टेक्स अ सिंग्युलर वर्ब व्हेन इट कन्सिडर्ड ॲज अ सिंगल युनिट. की ज्यावेळेस आपण एखादं कलेक्टिव्ह नाउन यूज करत असतो की जे सिंगल युनिट म्हणून त्याचा त्या ठिकाणी उल्लेख झालेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सिंग्युलर व्हर्बचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, द शिप्स crew has retired for the day. म्हणजेच पहा, या ठिकाणी क्र्यू
या द शिप्स क्रू असं म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी काय केलेलं आहे, कलेक्टिव्ह नाउनचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. परंतु द शिप्स क्रू असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणून ते काय आहे त्या ठिकाणचं सिंग्युलर. जरी कलेक्टिव्ह असेल तरी त्याचा उल्लेख या ठिकाणी सिंग्युलर सब्जेक्ट म्हणून झालेला आहे आणि त्यानुसार हॅज हे सिंग्युलर व्हर्ब त्या ठिकाणी वापरलेलं आहे. याच्याशी संबंधित आणखी एक नियम या ठिकाणी आहे पहा. अँड when the individual are considered separately then takes a plural verb. की जर या कलेक्टिव्ह नाउनचा वापर त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल म्हणून केलेला असेल तर त्याचा उल्लेख त्या ठिकाणी प्लुरल सब्जेक्ट म्हणून केला जातो आणि त्या प्लुरल सब्जेक्टनुसार आपल्याला त्या ठिकाणी प्लुरल व्हर्बचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, our team are wearing blue shirts. Wearing blue t-shirts today. पहा या ठिकाणचं दुसरं एक्झाम्पल, our team are wearing blue shirts टुडे. म्हणजेच या ठिकाणी टीम हे कलेक्टिव्ह नाउन यूज केलेलं आहे परंतु ते इंडिव्हिज्युअल म्हणून त्या ठिकाणी यूज केलेलं आहे. म्हणून ते काय आहे त्या ठिकाणी प्लुरल सब्जेक्ट आहे. प्लुरल सब्जेक्टनुसार या ठिकाणी आर हे प्लुरल व्हर्ब त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे पहा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट यासाठी भरपूर नियम या ठिकाणी आहेत आणि त्यातील सगळे नियम आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत पहा की ज्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करेक्ट सेंटेन्स लिहिण्यासाठी त्याचबरोबर करेक्ट सेंटेन्स बोलण्यासाठी सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि जर आपण या ठिकाणी पहा सब्जेक्टनुसार करेक्ट व्हर्ब त्या ठिकाणी यूज केलं तर ते आपलं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी होणार आहे की ज्यासाठी आपल्याला या ठिकाणी या सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटच्या नियमांची या ठिकाणी गरज आहे की ज्यानुसार आपण काय करू शकतो की ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी लिहू शकतो तसेच ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी बोलू शकतो. तर हाही अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी आहे की परीक्षेमध्ये पहा याच्यावर फिल इन द ब्लँक सारखे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर या आपल्याला जर हे सर्व नियम या ठिकाणी माहीत असतील तर आपण त्या ठिकाणी करेक्ट सब्जेक्टनुसार करेक्ट व्हर्बचा वाक्यामध्ये वापर करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील लेक्चरमध्ये आपण एका नवीन ग्रामर टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करूया. तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. तसेच आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याला आमचे व्हिडिओ या ठिकाणी आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू.